नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आणि आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत। आपल्यासोबत आपल्या कोर्ट कचेरी टीमचे सदस्य राऊत साहेब सुद्धा आहेत। आणि प्रवासात जाता जाता एक माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा जो केसलो आहे, न्याय निर्णय आहे, तो वाचण्यात आला आणि तो आपल्याशी शेअर करावासं वाटलं, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे जो 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट म्हणजे चेक बाउन्सच्या ज्या केसेस आहेत त्या अनुषंगाने आहे। आपल्याला माहित आहे की आपल्याला आपला माल असतो, शेतकऱ्यांचा माल असतो, व्यापाऱ्यांचा माल असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत ते आपल्याकडून काही वस्तू खरेदी केल्या जातात आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला चेक दिला जातो आणि तो चेक न वटता परत येतो, खात्यावर रक्कम नसते। आपण चेक बाउन्स झाला म्हणून कायदेशीर नोटीस पाठवतो वकिलामार्फत। ती नोटीस सुद्धा ज्यांचा चेक आहे त्यांना मिळते, परंतु नोटीस मिळाल्यानंतर सुद्धा ते पैसे देत नाहीत। त्यामुळे आपल्याला नाईलाजास्तव माननीय न्यायालयामध्ये, फौजदारी न्यायालयामध्ये केस दाखल करावी लागते चेक बाउन्सची। आणि चेक बाउन्सची आपण केस दाखल केल्यानंतर त्याची नोटीस जी आहे ती आरोपीला जाते आणि आरोपी बऱ्याच वेळा दुसऱ्या तालुक्यातले, दुसऱ्या जिल्ह्यातले आणि कधी कधी दुसऱ्या राज्यातले सुद्धा असतात। पहिल्यांदा नोटीस गेल्यानंतर ते येतात, माननीय कोर्टामध्ये हजर होतात, जामीन देतात, परंतु त्यानंतर प्ली करण्यासाठी म्हणजे गुन्हा कबूल ना कबूल करण्यासाठी आपल्याला माहित आहे की ती समरी ट्रायल आहे 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची केस ही समरी ट्रायल मध्ये येते। त्यामुळे त्या केसमध्ये प्ली म्हणजे आरोपीला गुन्हा कबूल आहे किंवा नाही हे माननीय न्यायालय विचारतं आणि त्यानंतर जाब प्रक्रिया सुरू होते। माननीय न्यायालयाचा एक असा सुद्धा न्याय निर्णय आहे सर्व जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी की आपण जी चेकची केस दाखल करतोय तर ती चेकची केस दाखल करीत असताना त्याच्यासोबतच सरतपास सुद्धा आपण देऊ शकतो। म्हणजे सरतपास, फिर्याद आणि जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व आपण एकाच वेळी दाखल करू शकतो। म्हणजे जेव्हा आरोपीला नोटीस दिली जाते त्यावेळी आरोपी हजर होईल, आरोपीचा गुन्हा कबूल ना कबूल होईल आणि जी नेक्स्ट डेट आहे ती लगेच आरोपीच्या जे आहे आरोपीतर्फे फिर्यादीचा उलट तपास घेण्यासाठी नेमण्यात येईल। म्हणजे ही एक शॉर्ट मेथड आहे। त्यासाठीच माननीय अपेक्स कोर्टाने जे आहे ते याबद्दलचा न्याय निर्णय दिलेला आहे की सरतपास सुद्धा फिर्यादी सोबत दाखल करा। तर आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या या न्याय निर्णयाकडे वळूया। या न्याय निर्णयातील पार्टीचं नाव आहे नवनीत सिंग गोजिया व इतर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र। मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय, नवनीत सिंग गोजिया व इतर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र व इतर। या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं जे ऑब्झर्वेशन आहे, शॉर्ट ऑब्झर्वेशन, तर ते मी आपल्याला वाचून दाखवतो की अ मॅजिस्ट्रेट इज जस्टिफाइड इन प्रोसिडिंग with a trial for the offense under section 138 of the Negotiable Instrument Act (NI Act) in the absence of the accused and without recording a statement under section 313 of CRPC जो जुना फौजदारी प्रक्रिया संहिता होता। If the accused or their advocate has not been attending the trial or the accused has not sought for dispensing personal attendance। म्हणजे जेव्हा 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची केस सुरू होईल आणि ही केस सुरू झाल्यानंतर जर का आरोपी आणि त्यांचे वकील हे जर का गैरहजर असतील तर माननीय न्यायालय हे ते केस पुढे चालवू शकतात, त्यांच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा चालवू शकतात आणि 313चं आरोपीचं स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा रेकॉर्ड न करता केसमध्ये निकाल सुद्धा देऊ शकतात। त्यामुळं 138 केस मधील 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या चेक बाउन्सच्या केस मधील आपण जर आरोपी असाल, आपण जर कोर्टामध्ये हजर राहत नसाल आणि मी गेल्याशिवाय कोर्टाचं कामकाज चालणारच नाही, ऑटोमॅटिक तारखा पडतील, असा जर आपला समज असेल तर तो या न्याय निर्णयामुळं आपण लक्षात घ्यावं की आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्याला शिक्षा सुनावली जाऊ शकते, आपल्या जबाब सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही, असा शेरा माननीय न्यायालय हे या न्याय निर्णयाच्या आधारे जे आहेत ते मारू शकतात आणि आपल्याला ती केस पूर्ण संपून सुद्धा जाऊ शकते, त्या केसमध्ये आपल्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते।
म्हणजे यासाठी तारखेला हजर राहणं हे खूप गरजेचं आहे. वेळेवर केस चालवणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा न्याय निर्णय जे लोक कोर्टामध्ये येत नाहीत आणि तारखा त्यामुळे लांबवण्याचा प्रयत्न करतात, केस प्रलंबित पडते आणि जे फिर्यादी आहेत त्यांना न्याय देणारा असा हा माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे. जर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरी या YouTube चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत ते आपल्याला येत राहतील. आणि आपण जर का हा व्हिडिओ फेसबुकच्या किंवा इंस्टाग्राम कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेज की ज्या ठिकाणी आपल्याला 1,62,000 फॉलोअर आहेत, तर फेसबुकचे जे प्रोफाईल्स आहेत आमचे त्या प्रोफाईलवर पाहत असाल, कोर्ट कचेरी या फेसबुकच्या पेजवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा. म्हणजे आपल्याला अशीच कायद्याची महत्त्वपूर्ण माहिती मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही घेऊन येत असतो. धन्यवाद.